भारताचा युद्ध सराव सध्या सुरू आहे। पाकड्यांना घाम फुटलेला आहे। पाकिस्तानी लष्करात मोठ्या प्रमाणावर राजीनामा सत्र सुरू झालेले आहे। सूत्रांकडून कळत आहे पाकिस्तानच्या 11व्या कोर प्रमुखांचा लष्कर प्रमुख मुनीरांना पत्र आहे। भारताची आक्रमकता पाहून पाकड्यांची भंबेरी उडालेली आहे। पाकिस्तानी लष्कराचं गोपनीय पत्र आता व्हायरल झालंय। गेल्या काही दिवसात 250 अधिकारी 1200हून अधिक सैनिकांनी राजीनामा दिला असल्याचं देखील कळतंय। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। पाकिस्तानी लष्करामध्ये आता राजीनामा सत्र सुरू झालेलं आहे। भारताचा युद्ध सराव पाहून पाकड्यांना चांगलाच घाम फुटलेला आहे। एकीकडे पाकिस्तानच्या मंत्र्यांकडून दरपोक्ती केली जाते, न्यूक्लिअर बॉम्ब संदर्भात विधानं केली जातात, पण दुसरीकडे मात्र वास्तवात समोर येताना दिसतंय पाकड्यांची चांगलीच भंबेरी उडालेली आहे। पाकिस्तानी लष्करात मोठ्या प्रमाणावर राजीनामा सत्र सुरू झालेलं आहे। सूत्रांकडून कळतंय पाकिस्तानच्या 11व्या कोर प्रमुखांचा लष्करी प्रमुख मुनीरांना पत्र आहे। भारताची आक्रमकता पाहून पाकड्यांची भंबेरी उडालेली आहे। पाकिस्तानी लष्करानं गोपनीय पत्र आता पाकिस्तानी लष्कराचं व्हायरल झालेलं आहे। गेल्या काही दिवसात 250हून अधिक अधिकारी 1200हून अधिक सैनिकांचा राजीनामा समोर आला असल्याचं देखील माहिती मिळते। या सगळ्या विषयी बोलण्याकरता संरक्षण तज्ञ सतीश ढगेजी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सतीशजी, मगाशी सुद्धा आपण नेमक्या याच मुद्द्यावर चर्चा करत होतो। पाकड्यांची आता मात्र चांगलीच भंबेरी उडालेली आहे। राजीनामा सत्र पाकड्यांच्या या लष्करामध्ये आता सुरू झालेले आहे। एकीकडे दरपोक्ती केली जाते, एकीकडे फुगवटा दाखवला जातोय, पण दुसरीकडे वास्तव समोर येताना दिसतंय। मुळात पाकिस्तानची आर्मी जी आहे, पाकिस्तानचं लष्कर जे आहे ते प्रोफेशनल आर्मी म्हणून गणलंच जात नाही आणि त्यांच्या पाकिस्तानच्या सिनियर कमांडर्स मध्ये सुद्धा जे आहे नेहमीच गटतट त्या ठिकाणी राहिलेले आहेत। इम्रान खान प्रधानमंत्री असताना सुद्धा ISI चे चीफ एका बाजूला त्या ठिकाणी असायचे, तर दुसऱ्या बाजूला जे आहे तिथले आर्मी चीफ हे दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी असायचे। तर असं गटतटाचं राजकारण हे पहिल्यापासून पाकिस्तानच्या आर्मीमध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे। आणि ज्यावेळेस खरी अशा प्रकारची तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, ज्या ठिकाणी पाकिस्तानच्या लष्कराला एक महत्वाची भूमिका बजावायची आहे, त्यावेळेस हे राजीनामा सत्र त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। मागच्या काही दिवसातच 5000हून सुद्धा जास्त पाकिस्तानच्या जवानांनी राजीनामे दिलेले आहेत। यावरून स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतंय की पाकिस्तानची आर्मी ही प्रोफेशनल आर्मी नाही। ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस रायझिंग टू द ऑकेजन आपण ज्याला म्हणतात ते त्यांच्याकडे यायच्यात नाही। आणि ज्यावेळेस भारताशी मुकाबला करण्याची गोष्ट त्या ठिकाणी येते त्यावेळेस 5000 पेक्षा सुद्धा जास्त जवान जर राजीनामा देत असतील तर खरोखरच पाकिस्तानची आर्मी भारताचा मुकाबला करू शकेल का? मुकाबला तर फार दूरची गोष्ट त्या ठिकाणी आहे, पण त्याच्या आधीच जर अशा प्रकारे त्यांची त्रेधा तीर्थ उडत असेल तर एक प्रकारे जो मेसेज संपूर्ण जगासमोर जातोय आणि पाकिस्तानच्या जनतेसमोर जातोय, त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानच्या आर्मीची नाचक्की झालेली आपल्याला स्पष्टपणे दिसून येते। निश्चित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर प्रतिक्रियेकरता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।